तमाम रोहेकरांचे आशीर्वाद मागण्यासाठी जी ऐतिहासिक असलेल्या माझ्या राम माती चौकात जी सभा होते, या सभेला या ठिकाणी उपस्थित असलेल्या महिलांच्या नेत्या सुरेखाताई ठाकरे, माझे ज्येष्ठ मार्गदर्शक विटी देशमुख, जिल्ह्याचे पक्षाचे अध्यक्ष मधुकरराव पाटील, ॲडव्होकेट मनोजी शिंदे, सुरेशजी मगर, विजयराव मोरे, विनोदभाऊ पाटील, अमित मुखडे, आमचे उपस्थित असलेले अमित घाग, संतोषजी पोटफुडे, दीपिकाताई चिपळूणकर, तुषारबाई मुरबेकर, सर्व नावं घ्यावीत अशी व्यासपीठावरती सर्वच महायुतीचे सन्माननीय नेते, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भारतीय जनता पक्ष, मनसे, RPI या सर्वच घटक पक्षाचे सन्माननीय प्रमुख, पत्रकार मित्र, स्थानिक वाहिन्याचे प्रतिनिधी, चुकून कोणाचे नाव घ्यायचं राहिलं सदर दिलगिरी आणि अभूतपूर्व संख्येने उपस्थित असलेल्या माझ्या तमाम रोहिका नागरिक बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो, जागतिक कीर्तीचे गीतेचे थोर उपासक परमपूज्य पांडुरंग शास्त्री आठवले, जगाच्या पाठीवरती ज्यांची विद्वत्ता, ज्यांची गुणवत्ता, ज्यांची स्मरणशक्ती सर्वाधिक प्रचंड प्रमाणावरती या देशाने अनुभवली, असे देशाचे अर्थमंत्री श्री देशमुख यांच्या कामातील मी एक छोटासा कार्यक्रम, ते दोन महनीय व्यक्ती आणि मी म्हणजे ड्रॉप इन ओशी आहे, कुंडलिकेतला एक थेंब नव्हे तर समुद्रातला एक थेंब, पण तरी पण एक रोहेकर नागरिक म्हणून माझ्या रोहेकरांशी संवाद करताना मला मनापासून तो समाधानी होतोय आणि अभिमान वाटतोय की त्यांच्या पावलावरती पाऊल ठेवत देशाच्या लोकसभेमध्ये जाण्याची संधी मला तमाम रोहेकरांनी दिली, त्याच्याबद्दल रोहेकरांचे मानाचे आभार करतो. 55-60 वर्षापूर्वी या गावामध्ये शिकण्याच्या निमित्ताने आलो. शिक्षण मी ज्या गावामध्ये जन्माला आलो त्या ठिकाणी फारसं नव्हतं. 10वी-11वीचं शिक्षण घेण्यासाठी ज्यावेळेला या गावामध्ये आलो त्यावेळेला आमच्या 2 ताई या ठिकाणी उपस्थित आहेत. या गावामध्ये 2च हॉटेल, एक इथे डाव्या बाजूला दातेंचं हॉटेल आणि समोर एक दिलखुश हॉटेल. याच हॉटेलमध्ये जेवायचं, इथे 4 दिवस काढायचे, शनिवारावर घरी जायचं. पण माझ्या याच वेदेज हायस्कूलने मला शिक्षणही दिलं, संस्कार दिले, विचार दिले, आत्मविश्वास दिला, शक्ती दिली. गुणवत्ता आपल्या अंगामध्ये असेल त्या गुणवत्तेचा योग्य पद्धतीने वापर करण्याची विचारधारा दिली. त्यांच्या सुसंस्कृत विचारधारेवरती परमपूज्य पांडुरंग शास्त्री आठवलेंनी स्वाध्याय परिवाराच्या माध्यमातून जगाच्या पाठीवरती गीतेची उपासना दाखवली. त्या विचाराला कदापि तडा जाणार नाही याचं काम मला प्रामाणिकपणाने 60 वर्षामध्ये करता आलं. त्याचा सुद्धा अभिमानपूर्वक उल्लेख या निमित्ताने मी करतो. अनेक वेळेला अनेक गावामध्ये फार मोठी माणसं जन्माला येतात, पण त्याच्यानंतर जनतेच्या आशीर्वादातून ज्याला काही वेळेला काम करण्याची संधी मिळते त्याच्याकडून कळत न कळत काही वेळेला चुका होऊ शकतात. माणूस किती मोठा झाला याच्यावरती त्याची गुणवत्ता ठरत नाही. अनेक वेळेला अनेकांना मोठ्या पदावरती जाण्याची संधी त्या निमित्ताने मिळत असते, पण मोठ्या पदावरती गेल्याच्या नंतर ज्या गावाने आपल्याला वैभव दाखवलं, ज्या गावाने आपल्याला चालणारं दुडदुडणारं अशा पद्धतीचं शिकवण दिली, ज्याच्यातून संस्कारमय पद्धतीचा जीवनाचा वैचारिक पाया ज्या ठिकाणी रचला गेला, त्या गावाच्या प्रतिष्ठेला, त्या गावाच्या इबरतेला धक्का लागणार नाही एवढं जरी आपण वागलो तर आपल्याला रोहेकर म्हणून म्हणण्याचा अधिकार आहे. आणि त्याच नातेतून रोहेकर म्हणून तुमच्या सर्वांचे संवाद करताना मनस्वीपणाचं समाधान आहे. माझे 2 सर बसले तिथे, ललित सर आतकामकर सर असतील, बसराज सर पण आहे, ते आतकामकर सर आहे. यांनी मला शिकवलं. ज्या कालावधीमध्ये मी दुडदुड चालत होतो, खेळत होतो, बागडत होतो, त्यावेळेला या माझ्या गुरुजनांनी मला शिकवलं आणि माझ्यावरती संस्कार दिले. कळत कदाचित तुझ्या हातून चूक होईल, कोणाचं चांगलं नाही झालं तरी चालेल, पण कोणाचं वाईट करण्याचं काम करू नको. 35 वर्ष सत्तेवरती राहिलो, शपथ घेऊन सांगतो दहावीर महाराजांची का माझ्या हातून कदाचित कोणाचं काम चांगलं झालं नसेल, पण कोणाचं वाईट करण्याचं पाप माझ्या हातून झालं नाही. हे सुधार होईल का नागरिकांचे मला अभिमान करतो. अशा वेळेला देशाच्या 18व्या लोकसभेला आपण सामोर जातो. 32 रत्नागिरी रायगड लोकसभा मतदारसंघातून मी आपला रोहेकर म्हणून उमेदवार उभा आहे. का मी रोहेकर म्हणून वारंवार बोलतोय, माझ्या भाषणाच्या शेवटाला तुम्हाला मी रोहेकर का म्हणून बोलतोय हे नक्कीच त्या ठिकाणी. या देशाला संसदीय लोकशाही प्रणाली व्यवस्था डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, खंडप्राय असलेला देश,
अनेक धर्मियांचा, अनेक बोली चालीचा, न बसता येणार इतका समाजाचा असलेला खंडप्रा देश कशा पद्धतीने चालेल? अनेक पाश्चात्य देश आहेत, प्रचंड प्रमाणावरती विकसित झाले, पण एक धर्मीय देश आहे. अनेक देश आहेत, ग्रेट ब्रिटन असेल, अमेरिका असेल, एक एक दोन दोन धर्माची माणसं त्या ठिकाणी राहतात. पण तुमच्या आणि माझ्या भारत देशामध्ये अनेक धर्मीय नागरिक राहतात. त्यामुळे खंडप्राय असलेले देश, त्या देशाची एकात्मता, अखंडता, सार्वभौमत्व टिकले गेले पाहिजे या विचारधारेतून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या वरती जबाबदारी दिली. त्यांनी जगभराच्या वेगवेगळ्या राष्ट्रांचा अभ्यास त्या ठिकाणी केला आणि त्यांच्या लक्षामध्ये आलं की खंडप्राय असलेला देश जर काही चालवायचा असेल तर संसदीय लोकशाही प्रणाली व्यवस्था दिली पाहिजे. संसदीय लोकशाही प्रणाली व्यवस्था म्हणजे तरी नेमकं काय? या जगात आणि या देशामध्ये श्रीमंत असलेल्या गौतम अदानीच्या मताचं मूल्य जे आहे, मुकेश अंबानीच्या मताचं मूल्य जे आहे, तेच माझ्या अंधारामध्ये राहणाऱ्या माझ्या नागरिकाच्या मताचं मूल्य समान ठेवत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशावरती महान तऱ्हेचे उपकार केले. ही 18वी लोकसभा आहे. 52 सालामध्ये पहिली लोकसभा झाली. 52, 57, 65, 67, 71, 77, 80, 84, 89, 91, 96, 98, 99, 4, 9, 14, 19. काय कुठला आकडा चुकला? वकील साहेब का आकडा नाही चुकला? आकडा म्हणजे तो दुसरा लावतात ना, हा खरा थोडा. या वेळेला या 17 लोकसभेमध्ये या देशाने अनेक सरकारे पाहिली. का अनुभव? आपण ज्याला 75 सालामध्ये इंदिराजींनी आणीबाणी लावली, देशभरामध्ये प्रक्षोभ त्या कालावधीमध्ये निर्माण झाला. जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली एक चळवळ त्या कालावधीमध्ये उभी राहिली. सर्व राजकीय पक्ष जनता पक्षामध्ये विलीन झाले. काँग्रेस पक्षाचा पराजय झाला, इंदिराजींचा झाला, संजय गांधींचाही पराजय झाला, जनता पक्षाचा झाला. 80 साली इंदिराजी पुन्हा सत्तेवर. 84 साली इंदिरा गांधींची हत्या झाली. त्या सहानुभूतीच्या बळावरती राजीव गांधी ज्यावेळेला लोकसभेच्या निवडणुका घेतल्या, जे यश पंडित जवाहरलाल नेहरूंना नव्हतं मिळालं, जे यश इंदिराजींना नव्हतं मिळालं, ते यश या देशातल्या जनतेने राजीव गांधींना दिलं. त्याच वेळेला 1985 साली म्हणजे आजपासून बरोबर 39 वर्षापूर्वी इंडियन नॅशनल काँग्रेस म्हणजे काँग्रेस आहे पक्षाचा हाताच्या पंजाच्या निशाणीवरती हा सुनील तटकरे रुहेकर म्हणून 14 माणगाव विधानसभा मतदारसंघाचा उमेदवार होता. पण 1989 सालामध्ये राजीव गांधीची लोकप्रियता झपाट्याने घसरली. विश्वनाथ प्रताप सिंगांचं सरकार आहे त्या काळात. मंडल कमिशनची अंमलबजावणी करण्याचा त्यांनी निर्णय घेतला. देशभर प्रक्षोभ झाला. विश्वनाथ प्रताप सिंगांनी राजीनामा दिला आणि चंद्रशेखरांचं सरकार. विश्वनाथ प्रताप सिंगांच्या सरकारला भारतीय जनता पक्षाने पाठिंबा दिला आणि चंद्रशेखरांच्या सरकारला त्याला काँग्रेस पक्षाने पाठिंबा दिला. काँग्रेस म्हणजे राजीव गांधींचा काँग्रेस पक्ष. ज्या चंद्रशेखरांनी तरुण तुर्क म्हणून इंदिरा गांधींच्या वरती प्रखर टीका केली, दुसरी प्रकार टीका केली नाही, तर जयप्रकाश नारायणच्या चळवळीमध्ये त्यांचं योगदान मोठ्या प्रमाणात राहिलं, त्या चंद्रशेखरांच्या सरकारला राजीव गांधींनी पाठिंबा दिला. ते सरकार काही काळ चाललं आणि त्या सरकारचा पाठिंबा का काढला गेला? राजीव गांधींच्या घरावरती 2 पोलीस पारीक ठेवतात, 2 पोलीस, म्हणून तो सरकारचा पाठिंबा काढला गेला. आणि या देशामध्ये 91 सालामध्ये मध्यवर्ती निवडणुकीला देश सामोरं होता. नरसिंहरावचं सरकार आलं. कम्युनिस्ट, मार्क्सवाद, लेनिनवाद, माओवाद, भांडवलदाराच्या विरोधातली चळवळ असलेला एक पक्ष, रशियाच्या विचारसरणीवरती आधारित असलेला एक पक्ष, त्या पक्षाने सुद्धा नरसिंहरावच्या सरकारला पाठिंबा दिला. पण ते सरकार गती पुढे जाऊ शकते. 96, 98, 99 3 वर्षात 3 लोकसभेच्या निवडणुका. या देशाला खंडप्राय असलेल्या देशाला या निवडणुका परवडू शकत नाही. 99 सालामध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीचं सरकार आलं. वाजपेयी साहेबांच्या, आडवाणी साहेबांच्या नेतृत्वाखाली हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा त्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीला पाठिंबा होता. त्याच्यानंतर युपीच्या नेतृत्वाखालचं सरकार, 2 वेळेला मनमोहन सिंगांचं सरकार राहिलं. तर नंतर या देशामध्ये पुन्हा परिणाम. ही सरकार आली, संमिश्र सरकार आली, भिन्न राजकीय पक्षांची विचारसरणीची सरकार आली. पण या देशातल्या जनतेने दाखवून दिलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान हे अत्यंत पवित्र असं मानून देशाच्या 100 कोटी जनतेने देशाला त्यांना पाहिजे असलेलं परिवर्तन या देशामध्ये केलेलं आपल्याला पाहायला. काय घडलं 2014 सालामध्ये? 2014 सालामध्ये मी लोकसभेच्या निवडणुकीला उभा राहिलो होतो. त्या कालावधीमध्ये वाटत होतं की तिसऱ्यांदा पुन्हा युपी येईल. पण भारतीय जनता पक्षाने चाणाक्षपणाने त्यावेळेला नरेंद्र मोदींची पंतप्रधान पदाची उमेदवार म्हणून घोषणा केली आणि देशाचं वातावरण बदललं. सुरेखाताई, त्यावेळेला मी फक्त 2100 मताने पडलो. ते सुद्धा माझे नावाचे 3 सुनील तटकरे उभे केले.
तटकऱ्याला पाडायला तटकरेच आणायला लागला. आता शेत काल कोणतरी तटकरे इथे होते, पण तटकऱ्याला पाडायला तटकरेच आणायला 2100 मताने मी पडला. 2360 बूथ एका मतदान केंद्रावरती एक जरी मत जास्त मला पडलं असतं तरी 2014 सालामध्ये मी लोकसभेमध्ये गेलो असतो. मोदी नावाचं वलय नसतं. अनंत गीते तुमचा पत्ता मुंबईचा आहे, तुमचं मुंबईचं पार्सल रायगडकरांनी मुंबईलाच त्या वेळेला पाठवलं. 19 सालामध्ये तर आणखी प्रचंड झालं. या राज्यात, या देशात आणि या मतदारसंघामध्ये ज्या ज्या पद्धतीने आज लोकशाही प्रणाली व्यवस्थेवरती लोकांच्या मनावरती प्रचंड प्रमाणाचा विश्वास आहे, त्यावेळेला या मतदारसंघातून जनतेने 2019 सालामध्ये त्या ठिकाणी मला काम करण्यासाठी मी का तपशीलवार सांगितलं. हे या देशाचं संविधान आहे. ज्या संविधान आणि त्या सिद्धांतावरती, ज्या लोकशाही प्रणालीवरती विश्वास ठेवत देशातील 100 कोटीपेक्षा जास्त जनता प्रचंड प्रमाणावरती मतदान करते. देश कोणाच्या ताब्यामध्ये राहू शकतो, देशाला प्रगती करायची असते तर कोणाच्या विचाराच्या माध्यमातून ते दिलं गेलं पाहिजे, हा मनस्वीपणाचा विचार करणारा तुमचा आणि माझा देश आहे. या देशाच्या माध्यमातूनही सरकार आपण त्या पद्धतीने त्या निमित्ताने पाहिजे. ठीक आहे, काँग्रेसचं सरकार सुद्धा बोल एक जमाना असा होता की गांधी नेहरू परिवाराच्या वरतीच या देशातील जनता मतदान करत होती. ज्याला भारतीय जनता पक्षाने चाणाक्षपणाने थोडं पाणी नंतर वाटलं तरी चालेल, काय होऊन नाही, काळजी नका करू, प्रोजेक्ट जाईल, काळजी करू नका, पाणी नंतर वाटा. या देशातील चाणाक्षपणाने जनतेने सुद्धा मोदींच्या नेतृत्वावरती शिक्कामोर्तब केलं. माझ्या सांगण्याचा मतितार्थ एवढाच आहे, या देशातील संविधान अभिधान चंद्र सूर्य तारे असेपर्यंत संविधानाच्या नावातून आंबेडकरी चळवळीच्या मनामध्ये संशय निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला. मला कळू शकत नाही, निवडणुका येतील जातील, हार जीत होईल, सरकार बदलले जातील, सरकार येतील, सरकार जातील, पण ज्या मूळ संविधानाच्या वरती या देशाचं सार्वभौमत्व टिकून राहिलंय ते संविधान जाणार अशा वेळी अवयी तुम्ही उठवतात, लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतात. 4 जूनला ज्यावेळेला निकाल लागेल त्यावेळेला संविधानाच्या नावाने ओरड करणारी माणसं संध्याकाळी 5 वाजता पुढे जातील ते आपल्याला कळणार नाही, कारण निवडणुकीवरती लक्ष द्या. बाब वस्तुस्थिती ती खरी आहे. नरेंद्र मोदी सांगतात, अमित शहा सांगतात, एकनाथ शिंदे सांगतात, देवेंद्र फडणवीस सांगतात, अजित पवार सांगतो, सुनील तटकरे सांगतो, चंद्र सूर्य असेपर्यंत या देशातील संविधान कधी बदललं जाणार नाही. स्वच्छपणाची आणि ठामपणाची त्या ठिकाणी भूमिका. तरी पण संभ्रम निर्माण करणं हाच एक कार्यक्रम त्या ठिकाणी. दुसरा केला जातोय अल्पसंख्याक समाजामध्ये. या देशामधला सर्व समाज एकसंघ आहे. मगाशीच म्हटलं की सर्व धर्मीय नागरिक या देशामध्ये राहतात. संविधानाच्या माध्यमातून एकमेकाशी परस्परांशी ते अतिशय विचारपूर्वक त्या ठिकाणी गुंफले गेलेले आहे. 370 कलम. काय 370 कलम? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान देताना 370 कलम मोकळं ठेवलं. मोकळं म्हणजे काय की ज्या वेळेला देशामध्ये एखादी अभूतपूर्व परिस्थिती निर्माण होईल त्याला त्या 370 कलमाचा वापर करण्याचा अधिकार भारत सरकारने दिलाय. हे घटनेचं 370 कलम सांगतं. आणीबाणी ज्याला इंदिराजीने लावली त्याला त्यांनी 370 कलमाचा वापर. जम्मू काश्मीर या देशातला स्वर्ग म्हटला जातो, जगाच्या पाठीवरचा स्वर्ग म्हणून जम्मू काश्मीरकडे त्या ठिकाणी पाहिलं जातं. त्या जम्मू काश्मीरमध्ये एक अस्वस्थता निर्माण झाली. इंदिराजी पंतप्रधान होत्या, शेख अब्दुल्ला त्यावेळेला जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री होते. त्यांच्यात एक करार झाला, करार सामंजस्य करार. ते 370 कलम जम्मू काश्मीरमध्ये लागू. काय ते कलम? जम्मू काश्मीरमध्ये उरलेल्या देशातील कोणाही नागरिकाने जमीन घ्यायची नाही, व्यवसाय करायचा नाही, तिथे उद्योग आणायचा नाही. हे म्हणजे 370 कलम. तुमची आणि माझ्या देशाची ओळख काय? काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत पसरलेला खंडप्राय देश असं आपण अभिमानपूर्वक त्या ठिकाणी सांगतो. त्या काश्मीरला 370 मध्ये बंदिस्त केलं गेलं. पण 370 लागू झालं म्हणून देशातल्या अन्य भागाच्या अल्पसंख्याकांच्या वरती किंवा कोणावरती काय परिणाम झाला का? काही परिणाम. 370 कलम उठवलं म्हणून काय परिणाम झाला का? नाही. पण तरी पण जाणीवपूर्वक समज गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न. काय सीएचा कायदा? या देशामध्ये ज्यावेळेला धर्माच्या नावावरती फायली झाली त्यावेळेला या देशातील हिंदू, शीख, ख्रिश्चन, बौद्ध, जैन जे शेजारच्या पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तान, नेपाळला गेले त्यांना या भारतामध्ये यायचं असेल तर त्यांच्या वास्तव्याची अट कमी केली. हा एवढा सीएचा अर्थ आहे. याच बारामती चौकात काल कदाचित आनंद गीतेची सभा झाली असेल. स्वतःला फार बुद्धिवादी म्हणणाऱ्या सुषमाचे अंधारे या ठिकाणी बोलले असतील. आणखी कुणी कुणी भाष्य केली मला माहित नाही.
माझं चॅलेंज आहे त्यांना, अजून 3 दिवस निवडणुकीला आहे. मी 370 आणि सीएचा कायद्याचा जो अर्थ सांगितला याच्यापेक्षा वेगळा अर्थ असं तुम्ही इथे येऊन सांगा. सुनील तटकरे 7 तारखेला मत मागणार नाही हे आव्हान तुम्हाला या ठिकाणी आम्ही देतो. जाणीवपूर्वक समाजा धर्मामध्ये अंतर निर्माण करणं या मूलतः हेतूवरती त्या ठिकाणी तुम्ही काम करण्याचा प्रयत्न करता. हा पहिला आपण अनुभवलं. करोनासारखं भयावह संकट या देशावरती आलं. देशावरती नाही तर जगावरती आलं. इटाली, फ्रान्स, ग्रेट ब्रिटन, अमेरिका, जपान, चीन हे आरोग्य व्यवस्थेमध्ये सर्वाधिक उत्तम असलेली राष्ट्र मानली जातात. इटालीमधील तर आरोग्याची सेवा जगाच्या पाठीवरती सर्वात फार मोठी आहे. आपल्यापैकी कोणाला आठवत असेल तर बघा, आपण त्यावेळेला घरात होतो. इथे माझ्या महिला भगिनी मोठ्या संख्येने आहे. लग्न झाल्याच्या नंतर महिला घरात येतात, त्याला उंबरठ्यावरचं महापूर आणून घरात जातात. पण त्यावेळेला करोना झाला त्यावेळेला त्या उंबरठ्याच्या आत आपल्याला बंदिस्त राहावं लागलं. कारण काय होईल आपलं इतका कमालीचा संसर्गजन्य रोग. आपल्या घरातला कोणाला आजार झाला तरी आपल्याला त्याला बघायला जाता येत नव्हतं, त्याला हॉस्पिटलला नेता येत नव्हतं, त्याचं बरं वाईट झालं तर त्याचं अंतदर्शन नव्हतं आणि त्याचं अंतविधी करण्याची तर आपल्याला कोणालाच परवानगी नव्हती. अशा वेळेला या देशामध्ये लॉकडाऊन आलं. जगातल्या पाश्चात्य राष्ट्रांमध्ये अनेक शास्त्रज्ञ आहेत, पण त्यांनी कधी लस शोधली नाही. या देशामध्ये लस शोधली गेली आणि आज मला अभिमानपूर्वक सांगायचं आहे, जगाच्या पाठीवरती तुमचा आणि माझा भारत देश एकमेव देश आहे की या देशाने त्या देशातल्या सर्व नागरिकांना 100% लस मोफत दिली. तो तुमचा आणि माझा भारत देश आहे हे मला या ठिकाणी आणतो. कोण नेतृत्व करतो? नरेंद्र मोदी. विचार नाही केला. आज 80 कोटी लोकांना या देशामध्ये धान्य दिलं जात आहे. कुठे धर्माच्या नावावर दिलं जात आहे, कुठे समाजाच्या नावावर दिलं जात आहे. 80 कोटी धान्य देताना काही हिंदूंना वेगळं धान्य आहे, मुस्लिमांना वेगळं आहे, ख्रिश्चनांना वेगळं आहे, आंबेडकरांना चळवळीला वेगळं आहे, असं कुठं नाही. ज्याला जेव्हा नावाची योजना, हर घर नल से जल, घराघरामध्ये पाणी दिलं जातं, तिथे काय धर्माच्या नावावरती काय व्यवस्था केली? 5 लाख रुपयाचं आरोग्याचं कवच देशाचा प्रत्येक नागरिकांना त्या ठिकाणी दिलं गेलेलं आहे. ते काय धर्माच्या नावावर दिलं गेलेलं नाही. पण मग मतांच्यासाठी, केवळ मतांच्यासाठी तुम्ही आज धर्मात आणि समाजामध्ये अंतर निर्माण करत एक तऱ्हेच्या देशाच्या व्यवस्थेमधला एक वेगापुईचा बदल करता. मला आश्चर्य वाटतं की आज अनेक नेते 27 वेगवेगळे राजकीय पक्ष आयुष्यभर परस्परांच्या विरोधामध्ये झाले. अनेक राजकीय पक्ष तर काँग्रेस पक्षाला विरोध करण्यासाठी त्या ठिकाणी स्थापन झाले. ते सगळे पक्ष आज एकत्रित आले आणि त्या सांगतात इंडिया आघाडीच्या नावाने देशाचं लोकशाही धोक्यात आहे. 29 सालामध्ये देशामध्ये पुन्हा निवडणुकाच होणार. काय सांगितलं राहुल गांधींनी की पुन्हा एकदा या देशामध्ये जर काय सत्ता आली तर नरेंद्र मोदी संविधान टराटरा फाडतील. तुम्ही रोहिकर नागरिक आहात, तुम्ही सगळे सुविधा सुज्ञ आहात. माझ्या व्यासपीठावरती काही प्रमुख नेते मंडळी आहेत. आठवा, मनमोहन सिंगाचं सरकार होतं. राहुल गांधी त्यावेळेला वर्षातून 8-10 महिने बाहेर जायचे परदेशात. ते कुठे जायचे कोणाला माहिती नसायचं, कशाला जायचे कोणाला माहिती नसायचं, कुठे असायचे कोणाला माहिती नसायचं. तेही त्याला खासदार होते. ते ज्यावेळेला परदेशामध्ये होते त्याला मनमोहन सिंगाने एक बिल आणलं, एक कायदा केला आणि हे महाशय परदेशातून आले आणि व्ही.टी. देशमुख साहेब त्यांच्या पंतप्रधानांनी तयार केलेलं बिल त्यांनी टराटरा फाडलं. जे स्वतः कृत्य केलं ते दुसरं करू शकतात असं तुम्ही बोलता म्हणजे तुम्ही किती बालिश आहात. तुमच्या नावाची घोषणा किंवा आज इंडिया आघाडी एक नेतृत्व म्हणून कोण करू शकते सांगू शकत नाही. याचं कारण अस्थिरता असेल या देशात. आज बाह्य शक्ती जगाच्या पाठीवरती या देशाची अंतर्गत सुरक्षेची व्यवस्था इतकी मजबूत केली गेली, बाह्य शक्ती या देशाकडे वाकड्या नजरेने त्या ठिकाणी पाहू शकत नाही. होय, देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये कमालीचे बदल त्या ठिकाणी झाले. कसं अर्थव्यवस्थेमध्ये बदल झाला असं आपण सांगू शकता? आज माझ्या रोहाच्या गावामध्ये एक मेडिकल स्टोअर होतं, इथे एक मोनेंचं. मोजता येणार नाही इतकी मेडिकल स्टोअर आहे. 4 हॉटेल होती. त्या 3 बत्ती नाक्यावरनं आम्ही दमखाडीच्या नाक्यापर्यंत गेलो तर 50-50 हॉटेल त्या ठिकाणी आहे. इथून वरच्या बाजूला अंधाराळीतून गेलो, पलीकडून मेहंदे हायस्कूल पासून कुठे गेलो, कुठेही असं ठिकाण नाही की ज्या ठिकाणी आज व्यवसायासाठी तिथे माणसं त्या ठिकाणी आहेत. ही वृत्ती, ही अर्थव्यवस्थेतला बदल हा त्या गावामध्ये चलनवलन मोठ्या प्रमाणात निर्माण झालंय आणि तितक्या व्यवस्थेमध्ये खर्च करण्याची क्षमता त्या नागरिकांच्या मनामध्ये निर्माण झाले. हा अर्थव्यवस्थेचा सूक्ष्मपणाचा बदल. पण आपण काय पाहतो होता, जगाच्या पाठीवरती देशाची अर्थव्यवस्था इतक्या झपाट्याने विकसित होत असताना तुमची माझी जबाबदारी एवढीच आहे की देशाच्या एकात्मतेची
अखंडतेची, सार्वभौमत्वाची, टिकवण्याची ऐतिहासिक निवडणूक आहे. या निवडणुकीला तुम्हाला आणि मला त्या ठिकाणी सामोरं आहे. मी उभा आहे. 19 सालामध्ये आपण मला लोकसभेला निवडून दिलं. 85 सालामध्ये मी पराभूत झालो. त्यावेळेला सुद्धा रोहेकरांनी मला 850-900 मताधिक्य दिलं 40 वर्षापूर्वी. त्याच्यानंतर सलग ज्या माझ्या निवडणुका झाल्या त्या सगळ्या निवडणुकीमध्ये रोहेकरांची साथ, आशीर्वाद त्या ठिकाणी मिळाले. त्याच्यामुळे मग कधी जिल्हा परिषद अध्यक्ष, 5 वेळेला आमदार, लोकसभेमध्ये त्या पदावरती जाण्याची संधी मिळाली. आणि ज्या पदावरती गेलो त्या पदावरला माझं रोहा गाव, जे बालपणामध्ये मी अनुभवलं, शिकलो, सवरलो, मोठा झालो, ते माझं गाव रोहा पद्धत इतर गावाच्या तुलनेमध्ये त्याच बरोबरीने गेलं पाहिजे या मनस्वीपणाच्या समर्पित भावनेतून त्या ठिकाणी काम करायचं. भाई मला अभिमान वाटतोय की पुंडलिका संवर्धन झालं. 1989 सालामध्ये ज्या वेळेला रोह्यामध्ये पूर आला त्याला अख्ख्या बाजारपेठेमध्ये चिखल. तेवढा पाऊस आज 2024 साला 23 सालामध्ये पडला. एक थेंब पावसाचा पाण्यावर गावात आला नाही. आता 2022 सालामध्ये रोह्याला जेवढा पाऊस झाला तेवढा महाडला पाऊस झाला. पण सावित्रीने पाणी पडलं, वाढलं आणि अख्खं महाड 17-18 फूट पाण्याखाली होतं. माझ्या रोह्याच्या गावामध्ये एक थेंबर पाणी नव्हतं. ते पुंडलिका संवर्धन केलं. पाप आहे का पुण्य आहे होय का? काही माणसं जाणीवपूर्वक त्यावरती टीका टिप्पणी करण्याचा प्रयत्न करतात. समजू शकत नाही. आपण काय करायचं नाही. दुसऱ्याने काय केलं तर त्याच्यावरती बोट उठवायचं. आज अनंत गीते साहेब उभे आहेत. आज इथे भारतीय जनता पक्षाचे सहकार्य आहे. अनेकांना वाटेल की सुनील तटकरे भारतीय जनता पक्ष, शिवसेना एका व्यासपीठावरती कसे, मनसे एका व्यासपीठावरती कसे. होय, ध्रुवीकरण या देशामध्ये होत आहे. मी मगाशी सांगितलं या देशामध्ये अनेक राजकीय सरकार आली, भिन्न राजकीय विचारसरणीची सरकार एकत्रितपणे येऊ शकतात. होय, अजितदादांच्या नेतृत्वाखाली आम्ही निर्णय घेतला. राष्ट्रहित नजरसमोर ठेवून घेतला, राष्ट्राला नजरसमोर ठेवून घेतलं आणि संघ राज्याची कल्पना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिली. केंद्राने काय काम करायचं, राज्याने काय काम करायचं आणि राज्य आणि केंद्राने समन्वयाने काय काम करायचं, ज्याला कन्करन्स म्हणतात, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये स्पष्ट दिले. ज्याला देश आणि राज्य एका विचाराचं असेल त्याला चव्हाण साहेबांनी आम्हाला विचार दिला, बहुजनाच्या हितार्थ तुम्ही सरकारमध्ये असले पाहिजे. बहुजनाच्या म्हणजे सत्ता हे उपभोगण्याचं साधन असू शकत आहे. सत्ता हे लोकांची सेवा करण्याचं प्रभावीपणाचं साधन आहे. जितकी काळ रोहेकरांनी सेवा दिली त्या समर्पित भावनेतून सुनील तटकरे रोहेकरांच्यासाठी एक रोहेकर नागरिक म्हणून वागत आला. त्याचा मला मनस्वीपणाचं समाधान. मी मेहरबानी केली नाही, उपकार तर नाहीच आहे. रोहेकरांचे माझ्यावरती अगणित असे उपकार आहेत. म्हणून या व्यासपीठावरती मी आज देशाच्या सर्वोच्च मंदिरामध्ये 5 वर्ष का होईना पण काम करू शकलो. तुमच्या आशीर्वादाची, तुमच्या प्रेमाची, तुमच्या शक्तीची झालार माझ्या अंगावरती होती. म्हणून त्या ठिकाणी त्या निमित्ताने काम करू शकतो. माणसं बोलतात, वेगवेगळ्या पैशा भाषा करतात. अनंत गीते साहेब काय बोलावं आपल्याबद्दल. तुमची नवी निवडणूक आहे. 8 निवडणुका तुम्ही भारतीय जनता पक्षावरती निवडणूक लढलात. पहिल्यांदाच आज तुम्ही वेगळ्या पक्षाच्या सोबत निवडणूक लढता आणि 8 निवडणूक लढत असताना भारतीय जनता पक्षाची साथ घेतली. त्यापैकी तुम्ही 10 वर्ष मंत्री राहिला. वाजपेयी साहेबांच्या सरकारमध्ये तुम्ही अर्थ राज्यमंत्री होतात, नंतर ऊर्जा मंत्री होता. मोदी साहेबांच्या सरकारमध्ये तुम्ही अवघड खात्याचे मंत्री होता. 10 वर्ष तुम्हाला मंत्रिपद मिळालं. होय, या सुनील तटकरेला, रोहेकराला 2008 सालामध्ये ऊर्जा खातं मिळालं. 26चा बॉम्बला झाला मुंबईमध्ये. विलासराव देशमुखांचा राजीनामा घेतला गेला. अशोक चव्हाण मुख्यमंत्री झाले आणि माझ्याकडे ऊर्जा खातं अजितदादांनी विश्वासाने सोपवलं. 8वा विठी देशमुख साहेब 18 तास महाराष्ट्रामध्ये भारनियमन होतं. महाराष्ट्रामध्ये प्रक्षोभ त्याला भारनियमनाच्या माध्यमातून होता. याच रोहेकर सुनील तटकरेला ऊर्जा खातं दिलं. 18 तासाचं भारनियमन 4 तासावरती आणलं आणि आज ज्या उपाययोजना 2018 सालामध्ये केला, मागणी आणि पुरवठा शून्य भारनियमन महाराष्ट्रामध्ये आहे. हे रोहेकरांना करता आलं. अभिमानपूर्वक तुमच्याकडे ऊर्जा खातं होतं. एखादा पोल तरी टाकायचा, एखादा ट्रान्सफॉर्मर तरी बसवायचा. आणि भारत सरकारचा ऊर्जा मंत्री म्हणून पूर्ण ताकद असू शकते. सुशील कुमार शिंदेच्याकडे ज्याला ऊर्जा खातं आलं, सोनिया गांधी आलं ते आणि मी ऊर्जा राज्य मंत्री होतो. सोलापूरला 1000 मेगावॅटचा उत्पादन करणारा विजेचा कारखाना नेला. तुम्ही अवजड उद्योग खात्याचे मंत्री होतात. दिल्लीमध्ये 9 कंपन्या आहेत, त्यांना नवरत्न म्हणतात. दिल्लीत 9 कंपन्या काय, भारत सरकारच्या अंगीकृत व्यवसाय असणाऱ्या 9 कंपन्या, सर्वाधिक प्रॉफिट मेकिंग कंपन्या. त्याचे मुख्य कोण तर त्या खात्याचे मंत्री, उद्योग खात्याचे मंत्री, अवजड उद्योग खात्याचे मंत्री. हेवी इंडस्ट्रीज विलासरावांच्याकडे 7 ते 8 महिने खातात. विलासरावने लातूरला 1000 कोटी रुपयाची गुंतवणूक करणारा रेल्वेची बोगी तयार करणारा कारखाना नेला. 10,000 रोजगार.
प्रफुल्ल पटेल यांच्याकडे 6 महिने खाता आलं. गोंदियाला त्यांनी 1200 कोटी रुपयाची गुंतवणूक केली. 8,000 तरुणांना रोजगार देण्याचं काम केलं. तुमच्याकडे 5 वर्ष खातं राहिलं, 5. आणि मोदी साहेबांसारखं नेतृत्व होतं. फुटक्या कवडीची दमडीची सुद्धा गुंतवणूक तुम्हाला रायगड जिल्ह्यामध्ये करता आलं नाही. इतकं तुमचं नाव निष्क्रियते, तुझं दुसरं नाव अनंत घेते. या पद्धतीने तुम्ही काम करता. मला टीका टिप्पणी करायची नव्हती. का अलीकडच्या भाषेमध्ये बोलता? संसद व्यवस्थित 6 वेळा तुम्ही गेलात, किती नशिबाना. तुमची अलीकडची भाषा काय? बकासूर, टकमकटोक, बाटली, बाटलीला भूस, भुसाच्या बाटलीच्या मध्ये भूत, गद्दा. भाषा काय? सभ्यतेने टीका टिप्पणी करता येऊ शकते, पण याच्या पलीकडे तुम्हाला सुचू शकत नाही. कारण तुम्ही समाज आणि धर्माच्या नावावरती त्या ठिकाणी मतं मागत आला आणि म्हणूनच तुम्ही त्या पद्धतीने बोलता. आणि तुला साहेबांच्या बद्दल 2009 सालामध्ये काय उद्गार काढले? निवडणुका लढवा, जय पराजय कोणाचा त्या ठिकाणी होईल, पण याच बॅरिस्टर अतुल साहेबांनी महाराष्ट्राला नेतृत्व देत रायगडचा पहिला घेरा छत्रपती शिवाजी महाराज जिल्ह्यातील आंदोलनाच्या रूपाने महाराष्ट्रातला सर्वात गतिमान मुख्यमंत्री पाहिला. याचा आज अभिमानपूर्वक उल्लेख या ठिकाणी करतो. त्याला तुम्ही बोललात हिरवा साप, त्याला ठेचलं पाहिजे. संबंध मुस्लिम समाजाला तुम्ही म्हटलात की हा हिरवा अजगर आहे, त्याचे डोकं ठेचून काढा. अनंत गीते तुमची 2009 सालामध्ये भाषण आहे आणि आज त्याच अल्पसंख्याक समाजाची मतं मागण्याचा तुम्ही प्रयत्न करता. तुम्हाला नैतिकता काय? तुमच्या रोमामध्ये जर का त्या समाजाबद्दलचा द्वेष त्या ठिकाणी असेल, तुम्हाला तो बोलण्याचा अधिकार नाही. परवाचं उदाहरण सांगतो. परवाच दापोली तालुक्यामध्ये एका मोहल्ल्यामध्ये कार्यक्रम होता. अनंत गीते व्यासपीठावरती होते आणि दापोलीचे माजी आमदार संजय कदम भाषण करता करता म्हणाले, मस्जिदीमध्ये नमाज पढ़णारे दलाल है. क्या बोले उन्होंने? अल्ताफ भाई आपको वीडियो भेजता हूं मैं. अनंत गीते बैठे हैं. सुनील तटकरे असता एक तर त्याचं भाषण बंद केलं असतं, हकलून तरी लावलं असतं, नाही तर पक्षातून काढून टाकलं असतं. हे बदले. याचा अर्थ तो जे बोलला ते ह्यांच्या रक्तात भिनलंय म्हणून ते बोलले. आज ज्या विचारावरती, ज्या सिद्धांतावरती आपण आयुष्यभर वाटचाल करतो ना, भाई मला अभिमान आहे. गेली 40 वर्ष अभयातपणाने माझ्या रोयाच्या दहावीर महाराजांची पालखी जेव्हा निघते त्याला हा सुनील तटकरे 6 वाजता दहावीर महाराजांच्या मंदिरामध्ये असतो. मानवंदनेसह आमचे शिंदे सर त्या ठिकाणी देतात. आमचे बौद्धजन बांधव तिथे चहापान घेतो आणि अर्धा तास मशिदीच्या तिथे बसून असतो. पालखी मशिदीच्या समोर बाहेर जाईपर्यंत 40 वर्ष सुनील तटकरे तिथे आहे. करीम शेख दर्जीनी सर्व धर्मियांना चहापान ठेवला तर अहमद दर्जी ठेवतात. हा सर्व धर्मभाव सुनील तटकरेने 40 वर्ष हव्यात पडत जातो. अधिकार नाही मला काय बोलण्याचा, नैतिक अधिकार नाही. अरे प्रेम केलं, विश्वास दिला, परस्परांच्या मध्ये सामंजस्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला. हे काम जर का आपण नेकीने त्या ठिकाणी करू शकत असेल, होय मला अभिमान आहे की मी रुहेकर आहे. रुहायाने मला हेच विचार दिले, हे संस्कृती दिली. काय गीतेमध्ये दिलंय? माणूस तू जन्माला आलास, तू तुझं कर्म कर. कर्म म्हणजे तरी काय? तुझं कर्तव्य. तू तुझ्या कर्तव्याशी प्रामाणिक राहा. माणुसकीचा धर्म हा तुझा धर्म आहे. हे शेवटी गीतेचं सार आहे. कुरान शरीफ मध्ये भी क्या लिखा है? इंसान को इंसान की तरह से इंसानी से उसके पास बर्दाश्त करो, यही कुरान शरीफ आहे. माणूस माणसाला माणसाच्या पद्धतीने वागवा, हे शेवटी सर्व धर्मामध्ये सांगितलेलं आहे. याच्यापेक्षा काही वेगळं सांगण्याचा काही प्रयत्न असू नये. पण आज केवळ त्याच नावाने लोकांच्या मनामध्ये विद्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो आहे. ही आपल्या सर्वांच्या दृष्टिकोनातून एक धोक्याची पातळी आहे. सांगितलं ना 6 तारखेपर्यंत बोलतील, 7 तारखेपर्यंत पुढे नाही. 4 तारखेला संध्याकाळी काही ज्यावेळेला निकाल लागेल ना, त्याला हे संविधान बदलणारे आणि व्हॉट्सअप टाकणारे 4 तारखेला संध्याकाळी 4 वाजता कुठे जातील ते शोधून सापडणार नाही, अशी परिस्थिती निर्माण. देशाची संसदीय लोकशाही प्रणाली व्यवस्था सिद्धांतावरती त्या ठिकाणी मजबूतपणाने उभी आहे. त्याची वाटचाल करण्यासाठीच या तुमच्या रोहेकराला पुन्हा एकदा 18व्या लोकसभेमध्ये जाण्याची संधी द्या. 5 वर्ष मी काम केलं, पालकमंत्री या नात्याने काम केलं, अनेकांनी योजना त्या ठिकाणी आणू शकलो. होय माझ्याकडे 5 वर्षाचा केलेला कामाचा हिशेब आहे. मुंबई गोवा रस्ता रखडलाय, याचं शल्य आणि दुःख कोकणवासियांना त्या ठिकाणी नक्कीच आहे. मी ज्याला पालकमंत्री होतो, युपीचं सरकार होतं, कमलनाथ मध्य प्रदेशचे त्यावेळेचे ते देशामध्ये मंत्री होते. पहिल्या टप्प्याचं काम त्यांनी मंजूर केलं, पण ते पण बीओटी तत्वावर. तू पण दिवाळखोरीमध्ये गेला, काम तसंच राहिलं. 14 सालामध्ये गडकरी साहेब त्या खात्याचे मंत्री झाले. त्यांनी इंदापूर ते पात्रादेवीपर्यंतच्या रस्त्याच्या कामाला मान्यता दिली आणि
परसपाते इंदापूर या कामाच्या साठी सुद्धा काही पैसे दिले. आपल्याकडे पाऊस खूप पडतो, डांबरी रस्ता त्या ठिकाणी टिकत नाही. होय, या ऐतिहासिक रामवर्ती चौकात सुनील तटकरे हनुमानाच्या पवित्र मंदिराला आणि समोर रामाचं मंदिर आहे, शपथ घेऊन सांगतोय, हा सुनील तटकरे नितीन गडकरींना भेटला आणि गडकरी साहेबांनी केवळ माझ्या शब्दाखातर 700 कोटी रुपये परसपाते इंदापूरच्या कामाला काँक्रिटीकरण दिले आणि आज त्या रस्त्याचं काम 70-80% झालं. नेडी अष्टमी रेल्वेची फ्रिक्वेन्सी वाढली. दर अर्धा तासाने त्या ठिकाणी रेल्वे येतात, दूर पल्ल्याच्या गाड्या येतात. रेल्वेचं उड्डाणपूल असला पाहिजे अशी रोहेकरांची मागणी होती. या सुनील तटकरे रेल्वेचं उड्डाणपूल मंजूर केला. त्याचं काम जवळपास 70-80% झालं. खासदार म्हणून हे काम त्या ठिकाणी करा. रेल्वेच्या दूर पल्ल्याच्या गाड्या माणगावला थांबल्या पाहिजे, वंदे भारतची एक्सप्रेस झाली पाहिजे, नेत्रावतीत थांबा खाडीला मिळालं पाहिजे आणि माणगावला सुद्धा गाड्या थांबायला लागल्या. हे मध्य रेल्वे आणि कोकण रेल्वेचं सुरू होणारं ठिकाण आहे. काही वेळेला काही प्रश्न राहतात, काही प्रकारची उकल करता येते. 5 वर्षामध्ये काढण्याचा प्रयत्न केला पण विरोधी पक्षाच्या बाकावर होतो, आता सरकारी बाकावरती बसणार आहे. त्यामुळे रोहेकरांना जे अभिप्रेत असेल रेल्वेच्या माध्यमातून अगदी लोकल वाहते छत्रपती शिवाजी टर्मिनस सुरू करायचे असेल ते करण्याचं काम सुद्धा प्रामाणिकपणे केलं जाईल. कोणाच्या मनामध्ये सुत्राव शकत असतात. अनेक पायाभूत सुविधा निर्माण करत आपण आज एका वैशिष्ट्यपूर्ण अवस्थेमध्ये आज आपल्याला त्या ठिकाणी आपण करण्याच्या संदर्भामध्ये काम आपण करत आहोत. पुढे अवैधपणाने काम करा. ज्या वेळेला आपण अनुभवलं करोना होतं, 1 वर्ष मुलांचं वाया गेलं. ऑनलाईन त्यावेळेला शिक्षण होतं. ऑनलाईन शिक्षण म्हणजे रेंज असायची. मुलांचं 1 वर्ष गेलं. BSNL ला भारत सरकारने 27,000 कोटी दिले आणि खासदारांना सांगितले की तुमच्या लोकसभा मतदारसंघात तुम्हाला अद्ययावत पद्धतीचं 4G नेटवर्क तयार करायचं असेल तर जेवढे पाहिजे तेवढे टॉवर सांगा. पुन्हा एकदा सांगतोय, गुहागर पासून ते अलिबाग पर्यंत 6 विधानसभा मतदारसंघ आहे. अशी वाडी वस्ती मुल्ला बुद्धवाडी राहणार नाही, आदिवासी वाडी राहणार नाही की 2025च्या सुरुवातीला 4Gचं नेटवर्क पूर्णपणाने आपल्या लोकसभा मतदारसंघामध्ये असेल. अद्ययावत पेयचं तंत्रज्ञान निर्माण करण्याची पराकोटीची भूमिका त्या ठिकाणी घेतली जाईल. एका बाजूला निर्णय क्षमता, जगाच्या पाठीवरती देश विकसित करण्याची योग्य पद्धतीची एनडीएच्या माध्यमातून केली जाणारी भूमिका, त्याच्यामध्ये एक रोहेकर नागरिक म्हणून काम करण्याची संधी मिळत असतानाच या साऱ्या काही गोष्टी करतात. एकेकाळी बॅरिस्टर अंतुले साहेबांनी रेवस रेड्डी रस्त्याचं स्वप्न पाहिलं. तो जमाना होता 40-45 वर्षापूर्वीचा. त्या कालावधीमध्ये सुद्धा त्यांनी जसं दिघी रस्त्याचं काम सुरू केलं, आज पुण्यात दिघी तामाणी घाटाचं, तसं रेवस रेड्डी रस्त्याचं काम सुरू केलं. करंजाच्या जवळ काम सुरू झालं, ते सत्तेवरला गेले, तसंच राहिलं. ट्रान्स हार्बर लिंक म्हणजे अटल सेतू. पुन्हा एकदा शपथ घेऊन सांगतोय, नगर विकास राज्यमंत्री होतो विलासरावांच्या मंत्रिमंडळामध्ये. MUTP आणि MUFPचं बिल टाकलं, मांडलं मी. मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट अथॉरिटी. माझ्या डोक्यात आहे काय, काळजी करू नको सांगतो. इथे आहे ते इथे आणि जे इथे आहे ते इथं पूर्ण आहे, बिलकुल काळजी करू नका. उलट चिठ्या देऊन माझं लिंक बिघडू असेल. मी ते सभागृहामध्ये बिल टाकलं, मांडलं. दत्ताजीराव नरोडे सिनियर आपल्या संगमेश्वरचे विधानसभा अध्यक्ष होते, माजी अध्यक्ष होते. मला उत्तर देताना म्हणाले, सुनील तू मुंबईकरांची फसवणूक करतो, हे कधी होणार नाही. मी त्यांना उत्तर देताना सांगितलं, नलावडे साहेब मी पण रोहेकर आणि रायगडकर आहे, दिलेल्या शब्दाला मी पक्का आहे. आणि त्या ट्रान्स हार्बर लिंकचा आम्ही टेंडर काढलं विलासराव असताना, पण मुकेश अंबानी अनिल अंबानी यांच्यात वाद झाला, हायकोर्टात गेलं आणि तो पूल ते निविदा रद्द झाला. पुढे ते काय करण्याची कोणाची मानसिकता राहिली नाही. देशामध्ये 2014 मध्ये परिवर्तन झालं. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले, देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री झाले. जपानचे पंतप्रधानांनी त्यांनी आपल्या देशामध्ये आणलं 0.1% 22,000 कोटी रुपयाचं कर्ज घेतलं आणि या देशातील सर्वाधिक लांबीचा 21 किलोमीटर लांबीचा पूल त्या ठिकाणी झाला. आज एक ट्रान्स हार्बर लिंक अटल सेतूच्यामुळे कोकणचं मुंबईकडे जाण्याचं 1.5 तासाचा प्रवास वाचला आणि निसर्गरम्य वातावरणामध्ये आपण वाचला. करंजा ते रिवर्स शाळा खाडीवरचा पूल अंतुले साहेबांनी एकेकाळी बांधला. पलीकडे आपण आगरदांडाला गेलो तर आगरदांडा ते तुरमाडीवर आपण गेल्याच्या नंतर बागमांडला ते बाणकोट, केळशी अंजनला दाभोळ ते थेट अगदी पात्रादेवीपर्यंतच्या 10,000 कोटी रुपयाच्या कामाची सुरुवात महायुतीच्या सरकारने केले. पुन्हा एकदा सांगतोय, या सगळ्या पुलाच्या कामाला भारत सरकारची परवानगी लागते, CRZ ची.
CWPRSC सुनील तटकरेला ते ज्ञान आहे म्हणून त्या सगळ्या परवानगी आणून दिल्या, टेंडर निघाली आणि काही कामं सुरू झाली. गीते साहेब 6 वेळा गेला, तुम्हाला काम करता आलं असतं, पण तुमचा आणि कामाचा आयुष्यात कधी संबंधच आला नाही. त्याला मी काय, तुम्ही समाजाच्या नावाने मतं मागितली, तुम्ही धर्माच्या नावाने मतं मागितली. होय, तुम्ही कुणबी समाजामध्ये जन्माला आलात, मी नाही जन्माला आलो कुणबी समाजात. मी जन्माने जरी कवळी असलो तरी मी कर्माने कुणबी आहे, याचा मला अभिमान त्या ठिकाणी वाटतोय. धुमात असं काही कारण नाही. पण कुणबी समाजयुक्ती संघ 103 वर्षापूर्वी मुंबईमध्ये स्थापन झाला. स्वातंत्र्याच्या पारतंत्र्याच्या कालावधीमध्ये 1981 साली बॅरिस्टर अंतुले साहेबांनी त्याला भूखंड दिला. शामराव पेजे साहेब त्याला नेतृत्व करतो. लक्ष्मणराव हातळकर, शिवाजीराव गोताळ, शिवाजीराव जडार, मामी बोळ, रामभाऊ मेंढर, तुमा कदम, शांताराम बिलसे, बाबूराव बोनकर, दादासाहेब पानव, फिरोजशाह कातकर प्रभूतींनी कुणबी समाज घडवला. 42 वर्ष तो भूखंड त्या ठिकाणी वाट बघत होता. गीते तुम्ही 23 वर्ष खासदार होता, त्या भूखंडावरती एवढंसं माती सुद्धा तुम्ही टाकली नाही. त्याच कुणबी समाजयुक्ती संघाची माणसं सुनील तटकरेला भेटली. सुनील तटकरेला अजित पवारांच्याकडे घेऊन गेला आणि आज VT देशमुख साहेब तुम्ही अभ्यास व्हाल महाराष्ट्राच्या इतिहासात, त्यांच्या अर्थसंकल्पात कोणा एका समाजाच्या समाज मंदिरासाठी घोषणा यापूर्वी कधी केली नव्हती. किंवा सुनील तटकरेंनी अजितदादाला सांगितलं म्हणून अर्थसंकल्पामध्ये त्यांनी कुणबी समाजयुक्ती संघ मुलुंडला 5 कोटी रुपयाची घोषणा केली आणि RTGS त्या खात्यामध्ये जमा झाले. उरलेले पैसे उदय सामंत यांनी एकनाथ शिंदे साहेबांच्या मार्फत मिळवले आणि 12 कोटी रुपयाची वास्तू बहुजन समाजाची उभी आहे की नाही सुरेश मगर साहेब? 10-15 हजार लोक उद्घाटन होती. गीते नाव तुमचं पण होतं, तुम्ही आला नाही. समाजाच्या नावावरती मतं मागता, तुम्हाला बोलवलं गेलं पण तुम्ही आला नाही, कारण त्याच्याशी तुमचा सुतराम संबंध आला नाही. सुनील तटकरे 4 वाजल्यापासून तिथं थांबला, समाजाने अभिमानाने बोलवलं, कारण त्यांना जे काय करता आलं ते मला करण्याची संधी मिळाली याचा अभिमान तमाम कुणबी भावांच्या मनामध्ये आहे. म्हणून तशा पैसे काम त्या ठिकाणी काम करामध्ये जिवंतपणा आहे. अनेक गोष्टी करण्याची बांधिलकी घेऊनच आपल्याला पुढचं काम त्या ठिकाणी करायचं आहे. राहिलेला रेवस रेड्डी रस्ता, मुंबई गोवा रस्ता, एक ग्रीनफील्ड एक्सप्रेसवे, हिंदुत्व सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे मुंबई पुणा एक्सप्रेसवे झाला. देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्ग झाला. तुमच्यानी माझ्या कोकणाने काय केलं, काय पाप केले? तेच भूमिका एकनाथराव शिंदेच्या, देवेंद्रजींच्या, अजितदादांच्या सरकारने घेतली आणि ग्रीनफील्ड एक्सप्रेसवे, हायवे आणि सागरी महामार्ग याच्यातून नवीन ग्रीनफील्ड एक्सप्रेसवे होणार आहे. काही तासाच्या अंतरात मुंबई पासून सावंतवाडीपर्यंत आपण प्रवास त्या ठिकाणी करू शकणार आहोत. अलिबाग, वसई, विरार, अलिबाग कॉरिडॉर, त्याच्या दोन्ही बाजूला औद्योगिकरणे, त्याच्या माध्यमातून सेवा त्या ठिकाणी. होय, कोकणातला माणूस स्थलांतर होतोय तर शल्य दुःख माझ्यासारख्या कार्यकर्त्याला त्या ठिकाणी आहे. म्हणून पर्यटनावरती आधारित असलेल्या रोजगाराची निर्मिती त्या ठिकाणी केली जाईल. एकही प्रदूषण करणारा कारखाना एकेकाळी कधीतरी आला, शेवटी परशुरामला आला, महाडला आला, म्हणजे पुंडलिकेच्या तीरावरती आला, पाताळगंगाच्या तीरावरती आला. यापुढे कारखाने येतील, पण एकही रासायनिक उत्पादन करणारा कारखाना जेव्हा जीव असेपर्यंत सुनील तटकरे येऊन देणार नाही, हे या ठिकाणी सांगतो आहे. पण सर्व्हिस सेक्टर, ऑटोमोबाईल सेक्टर याच पद्धतीचे कारखाने येतील, ज्याच्यातून रोजगाराची असंख्य संधी आपल्याला उपलब्ध होय. पर्यटनाच्या वरती आधारित असलेले रोजगार निर्माण करता येऊ शकतो. मी ज्याला 2009ला शिवदांचा आमदार झालो, त्याला मोजून 4 हॉटेल होते. मी काल सांगितलं शिवदांच्या भाषणात, पळदे नावाचे ग्रस्त आहेत, त्यांचं छोटं हॉटेल, त्या हॉटेलमध्ये मी राहत होतो. 10 बाय 10च्या खोली शिवदांना प्रचार करत असताना, त्याला अनिकेत रोयामध्ये प्रचार करत होता, त्यावेळेला मी तिथं राहत होतो. आज शिवदरमध्ये 850 रिसॉर्ट आहेत, त्यातली जवळपास 840 ही स्थानिकांनी स्वतःच्या पायावर उभी केली आणि शुक्रवार, शनिवार, रविवार तिथे राहायला जागा राहत नाही. वीकेंड असेल, इयर एंड असेल, प्रचंड प्रमाणावरती रोजगाराची निर्मिती दिव्यागरच्या परिसरामध्ये झाली. हरिहरेश्वर तीर्थक्षेत्र रोजगाराच्या ठिकाणी झाली. शेवटी रोजगारातली वृद्धी करण्यासाठी मन हे असावे लागतात आणि संवेदन असावं लागतात आणि प्रामाणिकपणा असावा लागतो. ती करण्याची पावलं आपण ज्यावेळेला घट्टपणाने उचलत असतो, तर अनेक योजना करण्याचं, साकार करण्याचं सामर्थ्य मिळतं. आणि मला हे शिकवलं, आपल्या गावाचा विचार कर, आजूबाजूच्या भागाचा सुद्धा विचार कर, राष्ट्र ही नजरेसमोर ठेव. राष्ट्र अधिक गतिमान पद्धतीने पुढे जात असेल तर राष्ट्राच्या प्रवाहामध्ये आपण सहभागी झालं पाहिजे. हा महत्वपूर्ण विचार देतच या सत्तेमधला सहभाग त्या ठिकाणी झालेला आहे. होय, घटनेच्या प्रियांबल मध्ये दिलं, हा देश धर्मनिरपेक्ष आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जाहीरनाम्यामध्ये पहिल्या पानावरती आम्ही घटनेचं प्रियांबल छापलंय.
जे संविधान छापलंय त्या संविधानाच्या चौकटीवरतीच उद्याच्या भविष्याची वाटचाल त्या ठिकाणी होणार आहे। मी सांगतोय आज माझ्या सर्व अल्पसंख्याक समाजाला, अमित भाईंच्या जवळ ज्या वेळेला चर्चा झाली, स्पष्ट सांगतो मी आज पहिला प्रथम, अमित भाई आम्हाला बोलले तटकरे जी आप, अजीत दादा जी आए, प्रफुल्ल जी आप यहाँ हैं, तुम्हारी जो आइडियोलॉजी है, तुम्हारी जो विचारधारा है वो साथ में लेकर तुम काम करो, हमें उससे कोई इतराज नहीं। तुम्ही तुमच्या विचारधारेवर काम करा, आम्हाला त्याच्याशी अजिबात संबंध नाही। इतकी विचारधारा मोठी असणारी माणसं केवळ वेगवेगळ्या विचारासाठी तुम्ही ज्याला अशा वेळीचा विचार करण्याचा प्रयत्न करता, स्वतःच्या सावलीला भिणारी माणसं असं करतात। इथे साहेबांनी का नाही वेगळ्या बहुजन समाजातला नेता केला, तो नेता झाला तो
गेले नाही भेटले देशमुख साहेब. माझं आज त्यांना आव्हान आहे की त्यांनी इथे येऊन सांगावं की मी रायगडावरती या तारखेला गेलो. राजकारणात मी नाही, निवडणुकीतून बाहेर. दुसरं सांगतो तुम्हाला मी, आता निवडणूक आहे. निवडणूक आयोगाचं सगळं प्रचारात फिरतो. मतदानाचा वापर जास्तीत जास्त करा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिले. गीते साहेबांचा पत्ता मुंबई आहे, त्यांचं गाव तिसंगी. 2014-2019ला त्या तिसंगी गावाने मला त्यांच्यापेक्षा लालताशे जास्ती मतं दिली. त्यांच्या गावाने मला जास्ती मतं दिली. आणि रामदासबाई सांगत होते 91ला ज्याला त्यावेळेला तिकीट मिळालं त्याला ते मुंबई नगरपालिकेला पराभूत झाले ते, त्याला त्यांचं तिसंगी गाव त्यांना रामदासबाईंनी दाखवलं असं ते म्हणतात. त्यांचं पत्ता आहे मुंबईला. जागतिक विक्रम यांनी केलाय की यांनी 8 लोकसभेला मतदान केलेलं नाही. 8 लोकसभेला, ऐका तुम्ही सगळ्यांनी, यांनी यांचं स्वतःचं मतदान केलेलं नाही. देशाचं संसदेचं नेतृत्व करणारी माणसं स्वतः लोकसभेमध्ये मतदान करू शकत नाही. ते दुसऱ्याला मतदान करा असं सांगण्याचा नैतिक अधिकार काय राहू शकतो? आम्हाला अधिकार आहे. जनमानसामध्ये त्याच पद्धतीच्या भावना तयार करणं, समरसतेने त्या पद्धतीने काम करत राहिलं. मी सांगितलं, मी शास्त्रीजीच्या पुढे, सिद्धींच्या पुढे मी ट्रॉफीला विषय नाही. याचा अर्थ असा की समुद्रातील एक थेंब, पण समुद्रातील एक थेंब असताना समुद्राच्या बरोबरती तो मिसळलेला थेंब आहे हे विसरता कामा नये. म्हणूनच आज या राज्यातील मुंबईसह, सुरेखाताई तुम्हाला मी आज सांगतोय, मुंबईत असं अत्याधुनिक नाट्यगृह नसेल अख्ख्या मुंबईत. ते माझ्या रोहा शहरामध्ये पुढच्या 4 महिन्यामध्ये सुरू झालेलं पाहिलं. इतक्या अत्याधुनिक, त्या क्लासचं, त्या दर्जाचं. तसंच मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटलचं. आदिती तारांगण करते. तारांगण म्हणजे नेहरू तारांगण आहे ना, त्या धर्तीमध्ये आता आदितीने तारांगण करायचं ठरवलंय. ते तारांगण आता रोहाच्या परिसरामध्ये, हा बदलतंय, रूप बदलतंय. आज वर्षाच्या परिसरामध्ये, भुवनेश्वरच्या परिसरामध्ये मैदान त्या ठिकाणी तयार झालं सगळ्या मुलांच्यासाठी. अशा अनेक गोष्टी करण्याची बांधिलकी घेऊन आपल्याला पुढच्या कालावधीमध्ये त्या ठिकाणी काम करायचं आहे. 7 तारखेला न चुकता 2 क्रमांकाच्या वरती घड्याळाच्या चिन्हावरती बटन दाबत मला आपण काम करायचं. बेडेकर इथे आहे. पहिल्यांदा घड्याळावर मत टाकाल तुम्ही, पहिल्यांदा आयुष्यात पण टाका. माझ्या आयुष्यात पहिल्यांदा सप्टेंबर महिन्यात, ऑक्टोबर महिन्यात विधानसभा होईल, त्याचं माझं नाव पेनला आहे. तिथं कमळ असेल. माझ्या आयुष्यात पहिल्यांदा मी कमळावरती बट टाकली. आणि मनोज शिंदे खाली बसून पुढचा भाग जो रोहा तालुक्यातला आहे, ज्याने आयुष्यभर घड्याळ दाबलं असेल, ते पहिल्यांदा धनुष्यबाणावरती तिथं म्हणत. माझा निजामपूर भाग भरत शेठ साठी त्या ठिकाणी हातात घेतली. फक्त एवढीच जोळेकरांना सर विनंती आहे, शिवधन मतदारसंघाची मतपेट्या पहिल्या राऊंडच्या फुटतात. खालीच्या नंतर अष्टमीपासून राहा. पहिला राऊंड होतो रोहायचा. 4 जूनला ज्यावेळेला पहिला राऊंड, पहिला पेटा फुटतील, त्याला अलिबागच्या मतमोजणी केंद्रातून रोहाच्या गावात घड्याळाचा गजर ऐकायला मिळालं पाहिजे, एवढीच हात जोडून विनंती करतो. आणि जाता जाता एवढं सांगतो, मी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळाच्या चिन्हावरती महायुतीचा उमेदवार आहे. पुढची 5 वर्ष महायुतीचा खासदार म्हणून काम करेन. 5 वर्ष मी तुमच्या सेवेसाठी आहे. वर्षाचे 12 महिने, महिन्याचे 30 दिवस, दिवसाचे 30 मिनिटं, 24 तास, तासाचे 30 मिनिट, 60 मिनिटं, एका मिनिटाचे 60 सेकंद, सेकंदाबरोबर सुनील तटकरे श्वासाबरोबर तुमच्या सोबत आहे एवढा विश्वास देतो. तमाम रोहेकर हात जोडून या ठिकाणी विनंती करतो, थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. बोला तटकरे साहेबांचा.